नमस्कार, मी प्रियांका तुमचं न्यू मेकओव्हरमध्ये स्वागत करत आहे. थंबनेलवरून तुम्हाला आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे हे कळालंच असेल. बॉक्स प्रीप्लेटिंग करण्यासाठी आपल्याला लागणारे मोठे क्लिप्स, सेफ्टी पिन्स आणि आयनिंग मशीन. सगळ्यात आधी पदराची साईड ओपन करून पदराच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या. आपल्या आवडीप्रमाणे हव्या त्या साईजमध्ये फोल्ड करून पिन्सने सिक्युअर करून घ्यायच्या. थोड्या थोड्या अंतरावर पदर सेट करून पिन्सने सिक्युअर करून घ्यायचा. जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल देखील चालू करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. शोल्डरपासून आपल्याला जेवढी लेंथ हवी आहे तितका पदर प्लेट्स पाडून पिन्सने सिक्युअर करून घ्यायचा. समोरचा पदर म्हणजे शोल्डरपासून वेस्टपर्यंतचा पदर देखील अशा प्रकारे प्लेट्स पाडून घ्यायच्या. प्रत्येक प्लेट्समध्ये अर्ध्या इंचाची गॅप सोडून त्याचा व्ही शेप येईल अशा प्रकारे सिक्युअर करून घ्यायचा. आता साडी कमरेभोवती गुंडाळून जिथून प्लेट स्टार्ट करणार आहोत तिथे एक पिन लावून घ्यायची आणि नंतर पदराची बाजू शोल्डरवर ठेवून साडी कमरेभोवती गुंडाळून घेऊन जिथपर्यंत निऱ्या येतील तिथे एक पिन लावून घ्यायची. आता पदराला आयनिंग मशीनने आयन करून घेऊया. चेस्टवरच्या प्लेट्स पण अशा प्रकारे सेट करून स्प्रेड करून घ्यायच्या आणि त्याच्यावरही आयनिंग करून घ्यायची. आता दोन्ही साईडला पिन्स लावल्यामुळे आपल्याला निऱ्यांचे मेजरमेंट मिळाले आहेत.
तर आता आपण निऱ्या पाडून घेऊयात. त्या निऱ्या सेफ्टी पिन्सने सिक्युअर करून घेऊयात. साधारणतः 6 ते 7 निऱ्या पडतात. आता त्या टेबलावर नीट सेट करून घेऊयात, जेणेकरून त्या हलणार नाहीत. मधोमध सेफ्टी पिन्सने सिक्युअर करून घेऊयात. निऱ्यांची खालची टोके छान जुळवून घेऊयात. आता थोड्या थोड्या अंतरावर गॅप सोडून त्या सिक्युअर करून घेऊयात सेफ्टी पिन्सने. आता या निऱ्यांना छान आयनिंग करून घेऊयात. निऱ्या अशा स्प्लिट केल्यामुळे त्याचा लुकही नंतर छान दिसतो. आता साडीला आयनिंग करून झाल्यावर ती फोल्ड कशी करायची हे बघूयात. आता निऱ्या उलट्या करून आतला पदर निऱ्यांवर फोल्ड करून घ्यायचा. साधारणतः 4 फोल्ड होतात. आता त्यावर पुढच्या पदराची घडी घालून पदर ॲडजस्ट करून घ्यायचा. आता साडीच्या 2 घड्या करून घ्यायच्या आणि उरलेला सिक्युअर पदर पूर्णपणे साडीला वर फोल्ड करून घ्यायचा.
अशा प्रकारे बॉक्स प्री प्लेटिंग करून ठेवलेली साडी नेसायलाही वेळ लागत नाही आणि नेसल्यावर पण खूप छानच दिसते. उरलेल्या पदराचा अशा फोल्ड करून साडीच्या आत टाकून घ्यायच्या. अशा प्रकारे आपली बॉक्स फोल्ड साडी रेडी झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.